ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्माचं यथार्थ स्वरूप मूर्तिमंत ज्यावेळेस तुकोबारायाची तुलना केली, त्यावेळेस एका पारड्यात ब्रह्म आणि दुसऱ्या पारड्यात संत, तरी सुद्धा पारड तुकिता तुलनेसी ब्रह्ममूर्ती स्वरूप मूर्तिमंत असं यथार्थ. मग काही लोकांनी त्याचा भाग वेगवेगळा केला. म्हटले महाराज, ब्रह्ममूर्ती संत, देव एका पारड्यात आणि संत एका पारड्यात. याचा अर्थ आम्ही असा लावला, देव वेगळा आणि संत वेगळे. महाराज म्हणले तसं नाही. कसे? देवते संत इको नको. निमित्त त्या प्रतिमा तुम्हाला अनेक जरी दिसत असल्या तर संत आणि देव एक स्वरूप आहे. निमित्त त्या प्रतिमा किंवा धन्य भावशीळ आणि ज्याचे हृदय निर्मळ ते पूज्य आहे. प्रतिमा आहे एकच आहे. प्रतिमा अनेक दिसत असतील, फोटो अनेक दिसत असतील, पण संत आणि देव एक स्वरूप असल्यामुळे महाराज म्हणतात ते अवतरले. कोण अवतरले? संत. तीन पर्याय यावाच लागते, येतात आणि आणावं लागतं. आला नवा रूपा तुका म्हणे झाला सोपा. देव संत येतात. आता येतात म्हणल्यावर प्रश्न उद्भवतो, नेमके येतात म्हणजे कुठून येतात? आम्ही वैकुंठवासी. संत येतात. कुठले ठिकाणा? आम्ही वैकुंठवासी, पण आलो याच कारणाशी. कोणतं कारण आहे? कारण कोणतं? बुडते हे जन न देखवे डोळा, हेच कारण. येतो कळवळा म्हणून या नाही, उजळा वया आलो आणि खरा खोटा निवाडा. दूध तपासण्यासाठी, दूध आणि पाणी तपासण्यासाठी यंत्र आहे. दूध किती, पाणी किती तपासण्यासाठी यंत्र आहे. पण तुकोबारायानं, ज्ञानोबारायानं सिद्धांत दृष्टांत दिला. आमच्याकडे एक पक्षी असा आहे, नेने राजहंशे पालिका.
राजहंसाजवळ शक्ती आहे, ताकद आहे, पाणी वेगळं करणं आणि दूध वेगळं करणं. असे काही पक्षी आहेत जगामध्ये की जे चतुर आहेत. त्यापैकी एक पक्षी तर असा आहे जमिनीवरचं पाणीच घेत नाही. जमिनीवरचं पाणी घेत नाही, पाणी. असा एक पक्षी चातक, पाणी घेत नाही. चतुर आहेत पक्षी, हुशार आहेत. पाणी एकीकडे करणं, दूध एकीकडे करणं त्याला दृष्टी दिलेली आहे, दृष्टी. तसा संतांना दृष्टी. गातो एका, ध्यातो एका, अंतर्बाहे पाहतो एका, अगुण एका, सगुण एका, गुणातीत तूच एका. वा, एक पाहणं. पुन्हा नामदेव महाराज सांगितलं एक कसं पाहणं. सर्वाभूती पाहे एक वासुदेव, पुसोनिया ठाव अहंतेचा, तोची संत साधू ओळखावा निका. आणि येरते ऐका माया बद्ध, बाकीचे मायेनं बांधलेले तोच एक निका. कोण निका? वैष्णव निका. संभ्रम, त्यालाच काला खाण्याचा अधिकार, बाकीच्यांना नाही. तो निकाय वैष्णव. म्हणून महाराज म्हणतात ते कोण येतं? वीर, बळी, गाढे असे प्रमुख वक्ते आहेत की ज्यांच्याकडे थोडाही द्वेष लागू शकत नाही, मच्छर लागू शकत नाही, काम क्रोधाधिक मल विक्षेप आवरण दोष लागू शकत नाही. असे महान संत ते महाराज म्हणतात ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, तिन्ही देव आणि परभणीचे उठले परब्रह्मीचे ठसे, जगी सूर्य जैसे प्रगटले. जगामध्ये अशा काही भूती प्रगटल्या की ज्यांनी जीवनाचं आपल्या सार्थक केलं आणि लोकांनाही सार्थक मार्गाला लावलं. बाबा बैसोनी पाण्यावरी वाचविली ज्ञानेश्वरी. योगे, तपे, साधने आणि नामचिंतनाच्या बळावर काही केल्या जातं. नामाच्या बळावर काळाच्या सुद्धा तोंडात मारता येते. भाता भर हरी राम नामे, राम नामे, भाता भर हरी राम नामे, हरी राम नामे, राम ने काळा मना कोटा बेरी, भाता भर हरी राम पाए, राम पाए, भाता भर हरी राम पाए. राम ने काळा मना कोटा बेरी, भाता भर हरी राम पाए. तुका म्हणे काळा हना तोंडावरी, भाता भरा हरी राम नामे. हरिनामाचा भाता जर भरलेला असेल तर काळ आपल्या समोर येत नाही. नाही, सगळ्यांना काळानं खाल्ले, पण तुकाराम महाराज म्हणतात आम्ही काळे गुलाब जगातारी खाये, आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय. आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय. पाच गालोनी बनते झालो कळी
कास घालूनी बळकट आणि झालो कलिकाळावरी नीट. महाराज म्हणतात अशी पक्की कास बांधली त्या काळावरती, तो काळ आता आमच्यावर. अशुभच्या पुढे शुभ हो बोलिया लागे, अशुभच्या पुढे शुभ हो बोलिया लागे, अशुभच्या पुढे शुभ हो बोलिया लागे, अशुभच्या पुढे शुभ हो बोलिया लागे. विठ्ठलाचे गाणे, विठ्ठलाचे गाणे, काही काळ मायापणे, अशुभच्या पुढे शुभ हो बोलिया लागे, अशुभच्या पुढे शुभ हो बोलिया लागे, अशुभच्या पुढे शुभ हो बोलिया लागे, अशुभच्या पुढे त्यापुढे काळ शुद्ध असलेला, अशुभ सुद्धा असलेल्या शुभ गोष्टी होतात. पुनित केले विष्णुदासी, संगे आपुलिया कोण पाहे तयाकडे, वीर विठ्ठलाचे गाडे, अशुभ तया पुढे शुभ होऊनी ठाके. हरीचिया दासा अवघ्या काळ शुभ दिशा, सगळ्यांना त्या दिशा महाराज म्हणतात शुभ असतात, अशी त्या संतात साधू ताकद. म्हणून महाराज म्हणतात ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धाराया आले दीन जना. ज्ञानोबाराया नसते तर भिंतीचा उद्धार झाला नसता, ज्ञानोबाराया नसते तर रेड्यानं वेद बोलला नसता. ज्ञानोबारायानं रेड्याला वेद बोलवला, रेड्याला वेद बोलवला हे नवल नाही, कोणता वेद बोलवला हे नवली, कोणता वेद बोलवला हे नवल नाही, ऋग्वेद बोलवला हे नवली, ऋग्वेद बोलवला हे नवल नाही, कोणाला बोलायला लावलं हे नवली, कोणाला बोलायला लावलं हे नवल नाही, रेड्याला बोलायला लावलं हे नवली. अहो रेड्याला बोलायला लावलं हे नवल नाही, कोणी बोलवला हे नवली. संतात ताकद आहे, करतुम अकर्तुम अन्यथा करतुम. नोहे हा